शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची, सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. काय सर काय तर मोबाईल पण तापेल ह्या उन्हाने. इथून निघायचं ते पण नाही, आम्हाला जरा व्हिडिओ काढून आम्ही टाकतो लगेच. सर्व MIDC मध्ये अशा प्रकारचे जे हायली हॅझार्डस युनिट असतील त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेतली पाहिजे, त्याच्या सूचना दिल्या जातील. ऑलरेडी मी उद्योग मंत्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री कांबळे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील जे काही पंचनामे आपले होत आहेत, युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत राज्यातल्या MIDC ज्या आहेत, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ABCD जे काही कॅटेगरी आहे, ज्या लोकांच्या जीविताशी धोकादायक होऊ शकतात, अशा सर्वात सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी सगळ्या प्रिकॉशन ज्या आहेत त्या घेतल्या जातील. माझं नाव गीतांजली आंबे. दुपारी आवाज आला 1:15-1:30च्या दरम्यान की ब्लास्ट कसला तर झालं म्हणून आम्ही बाहेर आलो. हे माझ्या समोरच पडलं डायरेक्ट. मी बिल्डिंगच्या बाहेरच जाण्याचे प्रयत्न करत होते तर हा येऊन लोखंडाचा रॉड माझ्या समोरच पडला. म्हणजे हे भीतीचं वातावरण आहे. हे असं नाही व्हायला पाहिजे ॲक्च्युली. याच्यावर काहीतरी तोडगा निघायलाच पाहिजे खरं. आणि मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे काहीतरी करतील, या तोडगा नक्कीच करतील. आज बिल्डिंगच्या आवारात कोण मुलं वगैरे खेळत नव्हती, सुट्टीचे दिवस चालू आहे, तर कोणी असलं तरी पण काहीतरी विचित्र प्रकार घडला असं मला वाटतं. अनुभव म्हणजे वाईट अनुभव होता. जर 1 सेकंद जर माझी गाडी तिथे थांबली नसती तर ते 2.25 किलोचं तर ते माझ्या गाडीवरच पडलं असतं. देवाचे माझ्या कृपा आहे, त्याच्यात मी वाचलो. त्याच्यानंतर तिथनं नंतर आम्हाला कळलं की या मुक्ता सोसायटीमध्ये पण तो एक आयनचा तुकडा मोठा पडलेला आहे. ते 2.25 किलोचे 2 होते आणि हा तिसरा हात तर 6.5 किलोचा आहे. आणि ह्या काकू इथे जस्ट उभ्या होत्या, ह्यांच्या बाजूलाच येऊन तो पडलेला आहे. तिथे कॉन्क्रीटला एक मोठा खड्डा पडलेला आणि हे 6.5 किलोचं आयनचं रॉड आहे. म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत की नाही, आम्हाला आता हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे हे इथून जरी आपण असं रेडियस जर मोजलं तर जवळजवळ 2 ते 2.25 किलोमीटर लांब ती कंपनी आहे. तिकडे एवढ्या लांब 6.5 किलोचं आयनचं जरी पडत असेल तर डोंबिवलीकर सुरक्षित आहेत की नाही, सरकारने ह्याच्यावर विचार करावा आणि या कंपन्या इकडनं लवकरात लवकर हटवाव्या. उद्योगमंत्री सामंत आज ते पाहणी करण्यासाठी आलेले. त्यांनी सांगितलं की डोंबिवलीच्या शहराजवळील ज्या कंपन्या त्यांचं स्थलांतर करावं लागेल, त्यासाठी सरकारी धोरणात्मक आम्ही पावले उचललेली आहेत. माझं म्हणणं आहे फक्त बोलावं नाही, करून दाखवावं. आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब ते डिसिजन्स घेतील आणि काही करून हे करतील. आणि हे इथनं रेसिडेन्शियलच्या ह्याच्यातनं जाणं, आता ती कंपनी कुठे, हे 2.25-2.5 किलोमीटर आपण लांब आहोत. इथे जर हे काकू होत्या, या काकूंच्या जर अंगावर पडलं असतं तर काय झालं असतं. तिकडे तर घटना झाल्या तर झाल्यात, पण इथे काय करणार, इथल्या लोकांची काय चुकी. एक मिनिट दर लावलं.
हॅलो ही गाडी कसला पार्ट आहे तो विचारला पाहिजे म्हणजे कोणाला. हा रस्त्याचं नाव काय? प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.